आपण मिलन यांना थोडी विश्रांती देऊ, कदाचित मीच 2 ओव्हर करतो. गोलंदाज तयार होईल, पहिल्या गोलंदाजीसाठी आलाय तो, मात्र ज्याच्या खांद्यावरती संघाने पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे तो विनायक. पहिल्या ओव्हरमध्ये आलाय तो विनायक. प्लॅन चेंज आहे या संघाचा. विनायकचा पहिला चेंडू डिफेन्स करत असताना पाहायला मिळतील निलेश महाले. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपण अनुभवतोय. जितेंद्र काळे स्मृती मास्टर 11 विपक्ष वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 या 2 संघादरम्यान फाईट चालू आहे. 4 षटकांचा सामना, पहिली सेमीफायनल ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाची. विनायक गोलंदाजी मार्ग वरती अफलातून कामगिरी यावेळेस पाहायला मिळते. निलेश महालेला उभा टाकलाय. कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याची संधी मात्र दिली जात नाही. विनायक गोलंदाजी मार्ग वरती अफलातून कामगिरी करत असताना विचार केला ना कॅप्टन विघ्नेशचा तर खरंच खूप चांगला संघ त्यांनी बांधलाय. या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी अद्यापपर्यंत पाहायला मिळते. यावेळेस अफलातून कामगिरी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती उचली घेणारा चेंडू, डॉट बॉल. 3 चेंडू विनायकने अद्यापर्यंत हाताळलेत. कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. 3ही चेंडू निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतो बॅट्समन टू बॉलर असा फटका पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. तर सर्व प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. जर मैदानाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने जर आयवा कॅच पकडली तर ओवी सूरज घोडविंदे आणि दक्ष अतुल क्षीरसागर यांच्याकडून आयवा कॅच साठी, प्रत्येक कॅच साठी प्रेक्षकांना 100 रुपयाचा कॅश प्राइज. फटका भारी आहे निलेश महालेचा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेतन दुलेच्या हातात बॉल. सिंगल रन इथून कंप्लीट केली जाईल. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11, खरं तर हा संघ पहिल्यांदाच या पर्वामध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरोधात लढणारा वैष्णवी कन्स्ट्रक्शन सुद्धा पहिल्यांदाच दाखल झाला आणि दोनही नवीन पॅकर, नवीन संघ यावर्षी ट्रॉफीचे मानकरी ठरले आणि या दोघांमधून जिंकेल तो फायनलला पोहोचणार. म्हणजे नवीन संघ मालकांपैकी एक फायनलला जाणार हेही तेवढंच फिक्स आहे. हलक्या हाताने चेंडूला ढकलले आदित्य क्षीरसागरने. 1 रन इथून कंप्लीट थांबवलं या ठिकाणी. 1 सिंगल रन इथून वाढेल. धावा फलकावरती धावा संख्या फक्त पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 2 धावा. बॅटिंग करणारा जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 या संघाचा. 1 ओव्हर समाप्त झाली. धावा फलकावरती धावा झाल्या फक्त आणि फक्त 2. चांगली बॉलिंग केली ती विनायक या बॉलरने. कारण निलेश महाले जो सध्या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये, खरं तर त्याच्यासारख्या ऑलराऊंडर खेळाडूला थांबवणं म्हणजे विनायकने पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॉलिंग केली आणि आता त्या पॉवर पॅक बॉलिंगच्या परफॉर्मन्स नंतर कर्णधार विघ्नेश डायरे आपल्या संघाची रणनीती बनवून टीम प्लॅनिंग या ठिकाणी परफेक्ट आहे आणि इथून विघ्नेश डायरे मैदानाच्या आतमध्ये काय करामत करेल हे आता बघायचं आहे. कारण त्याचा जो खेळ राहिलाय ना, खरं तर मी मध्यंतरी मैदानावरती जेव्हा फेरफटका मारला प्रेक्षकांच्या मुखातून मी विघ्नेश डायरेच्या परफॉर्मन्स बद्दल जे ऐकलं, खरं तर बऱ्याच जणांनी या खेळाडूचं कौतुक केलं. कारण पहिला सामना जो त्याने खेचला ना आपल्या बॅटिंगने तो दमदार होता आणि दुसरी मॅच थोडी फसली, पण तिसऱ्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा येऊन दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावांची ओव्हर टाकली होती ती विघ्नेश डायरेने. आणि जर त्याने इथून हॅट्रिक कमावली तर मात्र त्याच्यासाठी जवळपास 800 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. आता चेंडू आहे आदित्य क्षीरसागरकडे. इथून फक्त सिंगल धावेल टीमच्या खात्यात आणि आता निलेश महालेच्या बॅटिंग वरती संघ जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 भरपूर अपेक्षेने पाहतोय. कारण इथे जर निलेश महालेचा बल्ला चालला
तर मात्र फायनलचं तिकीट असणार आणि फायनलचं तिकीट मिळवायचं आहे तर निलेश महालेची दमदार बॅटिंग आहे तेवढीच महत्वाची. गोलंदाज सय्यर विघ्नेश डायरे, फटका हवेत चाललाय, लॉंग ऑन चा खेळाडू धावलाय आणि त्या ठिकाणी पकडली कॅच, विकेट खात्यात. निलेश महाले इथून आउट होत असताना मोठा धक्का आहे. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 या संघाला अवघ्या 3 धावा फलकावरती आहेत दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला आणि निलेश महाले सारखा चांगल्या टच मध्ये असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोठी खेळी साकारू शकला नाही कारण विपक्षी टीमने कर्णधार विघ्नेश डायरेने या ठिकाणी एक चांगला बॉल टाकला आणि विकेट खात्यात आली. कॅच आउटच्या स्वरूपात निलेश इथून बाद झालाय. खरं तर नाराजीचे सूर निलेशच्या मनामध्ये असतील कारण ही मॅच सेमी फायनलची आणि इथून जिंकला तर फायनलची दावेदारी ठोकता आली असती, पण फटका मैदानाच्या समीप होता, अगदी बाउंड्री लाईनच्या समीप होता आणि कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज इथून आउट झालाय. धावा फलकावरती धावा संख्येत आतापर्यंत 3 धावा. विघ्नेश आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त बॉलिंग सध्या साकारत असताना या ठिकाणी विघ्नेश डायरे आणि त्याच्या बॉलिंगवरती फक्त सिंगलच मिळेल. पूर्णपणे आपल्या बॉलिंगची कमान सांभाळली विघ्नेश डायरेने आणि त्याच्या साथीला विनायकने जी बॉलिंग केली ती जबरदस्त राहिली आणि अवघ्या धावा आहेत धावा फलकावरती 4 बॉलमध्ये दुसऱ्या ओव्हरच्या त्या मात्र 4. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 या संघाकडे बॉलिंग लाईन चांगली आहे, पण खरं तर या फलंदाजांना बॅटिंगमध्ये जर धावा झाल्या नाही तर मग फाईट करण्यासाठी धावा कमी पडतील आणि विघ्नेश डायरे पुन्हा एकदा 5व्या बॉलसाठी चांगला चेंडू होता विघ्नेश डायरेचा समोरच्या दिशेने टाकलेला आणि फलंदाज आदित्य क्षीरसागरला बीट करणारा. 5 चेंडू संपले विघ्नेशच्या. धावा फक्त धावा फलकावरती आहेत त्या मात्र 4. इथे मात्र फटका भारी आहे, मागे चाललाय चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू. 2 खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेत, दोघांमध्ये टक्कर आहे पण चेंडू अडवण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेत. तोपर्यंत धावा मिळतील टीमला. इथून आदित्य आणि रोहन कालने धावा कंप्लीट केल्या त्या मात्र 2. टोटल धावा फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या मात्र 6 आणि 6 धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र बॅटिंग करणारा जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 हा संघ. तर भूषण डायरेने जर लगातार 3 विकेट कमावले तर अमोल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. जर विकेट हॅट्रिक घेतली तर नरेश शांताराम डायरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक घेतली तर तनिषा फर्निचर कशळे यांच्याकडून देखील 200 रुपये यावेळेस असतील. आणि त्याचबरोबर श्री समर्थ कृपा दूध डेअरी बलिरामजी भोईर साहेब यांच्याकडून देखील रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर कॅश प्राइज आहे, जवळपास 1400 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी असेल आणि ती विकेट हॅट्रिक घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भूषण डायरे ती विकेट हॅट्रिक घेणारी गोलंदाजी करणार का. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिल्याच बॉल रोहन कालाच्या शरीरावरती चेंडू आहे आणि त्या ठिकाणी पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये भरपूर जोश होता. हाऊस दॅट ची अपील झाली पण इथे कुठलाही धोका नाही. धावसंख्या धाव फलकावरती ती मात्र 6 या धाव संख्येवरती. रोहन कालन सध्या पॉज घेतलाय, थांबा घेतलाय, पण आता थांबून चालणार नाही कारण विपक्षी टीमला जर फायनलला जाण्यापासून रोखायचंय तर मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीतून आग ओकावी लागेल आणि ती आक्रमण करणारी बॅटिंग, अग्रेसिव्ह बॅटिंग दाखवावी लागेल. फटका रोहन कालन हवेत चाललाय, भरपूर उंच चेंडू
प्रदीप डायरेच्या हातातून कॅच निसटला आणि इथून खरं तर रोहन कालनसारखा एक मोठा फलंदाज आउट होता राहिला. सोप्पा झेल ठरला असा. प्रदीप भरपूर वेळ चेंडू हवेत होता पण लास्ट मोमेंटला हातावरती चेंडू आणि कदाचित प्रदीप थोडा दुखापतग्रस्त आहे. ज्या बोटाला त्याच्या दुखापत झाले कदाचित त्या बोटावरती चेंडू पडला असावा आणि त्यामुळे चेंडूवरती पकड त्याची झाली नाही आणि 2 धावांनी जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 रणसंख्या झाली आहे फक्त 8. 14 चेंडू समाप्त झाले आणि अवघ्या 8 धावा जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 संघाचे आहेत. 3 सामने जिंकणारा हा टॉपचा संघ सध्या 2 सामने जिंकणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शनची खेळतोय आणि 8 धावा. खतरनाक चेंडू भूषण डायरेचा. व्हॉट अ बॉलिंग स्पेल. खतरनाक परफॉर्मन्स आहे. एका मागोमाग एका गोलंदाजाने बहार केली. 2 षटकार जर लगावले तर जय मल्हार 11चे संघ मालक नरेश क्षीरसागर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार जरी आले खरं तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन संघाने जय मल्हार 11 या संघाला पराभूत केलं होतं आणि आता नरेश क्षीरसागर साहेब जय मल्हार 11चे जितेंद्र कालन स्मृती संघासाठी कॅश प्राइज लावत आहेत. आणखीन एक चेंडू पण यावेळेस पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि इथून एक सिंगल रन नक्कीच वाढेल आणि त्या सिंगल रनने खरं तर एक रणसंख्येमध्ये थोडी ॲडिशन होईल कारण धावसंख्या धाव फलकावरती येते मात्र आतापर्यंत फक्त 9 धावा फक्त धाव फलकावरती आहेत. आणि रोहनच्या बॅटमधून यावेळेस आलाय चौकार. खतरनाक बॅटिंग करतोय रोहन. लास्ट मोमेंटला जर आता बॅटिंग झाली नाही आणखीन एक जर चौकार लगावला किंवा षटकार लगावला तर नरेश क्षीरसागर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. फलंदाजांवरती बक्षिसांची खैरात नरेश क्षीरसागर साहेबांकडून. रोहन तशी दमदार बॅटिंग करतोय कारण या चौकाराने धावा पोहोचल्या तेव्हा आता 13. 4 बॉल 13 धावा. अजून 8 बॉलचा खेळ बाकी. भरपूर धावा करता येतील 8 बॉलवरती सुद्धा. रोहनच्या बॅटमधून समोर केला. बॅक टू द बॉलर होता चेंडू. हातातून चेंडू निसरला. ऋतिक होते. बॉल कव्हर अप झाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. स्कोर पोहोचलाय. भारत होता त्या ठिकाणी आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र 15 या धावासंख्येवरती. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडू शिल्लक आहे कारण एक व्हाईट बॉल होता भूषणचा त्यामुळे एक बॉल अजूनही या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. फटका भारी आहे रोहन कालनचा. खेळाडू धावतायत. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न भरपूर होते पण चेंडू सीमारेखा पार आणि या चौकाराने टीम जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली ती 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या अवघ्या 2. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 4 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तेव्हा तर टोटल 13. अशा 3 ओव्हरमध्ये 19 धावा फलकावरती आल्यात आणि इथून मात्र लास्ट ओव्हरचा खेळ आता मात्र बाकी असेल. तीन ओव्हरमध्ये 19 धावा झाल्या. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच GPL 5वं पर्व सक्सेसफुली यशस्वीरित्या या ठिकाणी आता कंप्लीट होण्याच्या दिशेने इथून आपण चाललोय. खरं तर भरपूर मेहनत झाली खेळाडूंची त्याचबरोबर ज्यांनी या आयोजनाची जबाबदारी घेतली होती त्या सर्व सूरज गोडविंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. सूरज गोडविंदे असतील, निलेश महाले, त्याचबरोबर सुभाष सोनवणे, तांबे सर, सुमित आणि असे त्यांचे इतर अन्य सहकारी यांनी भरपूर मेहनत घेतली आणि या क्रीडा स्पर्धेलाही भरपूर मोठ्या प्रमाणात विशेष सहकार्य राहिलं. त्यांचं देखील आभार आपण व्यक्त करू. आर्यन ग्रुपकडून सर्व टी शर्ट देण्यात आले.
आत्माराम गोडविंदे साहेबांकडून पहिल्या 4ही क्रमांकाच्या ट्रॉफीज देण्यात आल्या. योगेश मुने यांच्याकडून सामनावीराच्या सर्व ट्रॉफीज देण्यात आल्या. अनिल शेठ कालन यांच्याकडून बेस्ट बॅटर बॉलर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आणि पहिल्या दुसरा क्रमांक जिंकणाऱ्या संघासाठी आकर्षक मेडल. दीपक सोनावले यांच्याकडून सिरीजसाठी आकर्षक कूलर. संजय सोनावले दादा यांच्याकडून ग्राउंडसाठी ट्रॅक्टर देण्यात आला. उमेश विर्ले दादा यांच्याकडून इंटरनेट सेवा. राजेश हजारे दादा यांच्याकडून चौकार षटकार विकेट हॅट्रिकच्या ट्रॉफी देण्यात आल्या. निवृत्ती खाडे यांच्याकडून बॉल बॉक्स देण्यात आले. कमलाकर सोनावले मधुकर सोनावले यांच्याकडून मात्र कोल्ड्रिंक्स देण्यात आल्या. त्याचबरोबर महेश पोसाटे यांच्याकडून जनरेटर सेवा देण्यात आली. राहुल हजारे आणि कमलाकरजी सोनावले यांच्याकडून मैदानासाठी टँकरने पाणी देण्यात आलं. संजय कराले यांच्याकडून आर्थिक सहाय्य. बंधू काळन यांच्याकडून लाईट आपल्याला देण्यात आली. दीपक विर्ले यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट केलाय. विपक्षी टीमला एक मोठा फटका आणि तो सुपर ब्लास्ट षटकार ठोकलाय तो मात्र आदित्य क्षीरसागरने आणि धावा पोहोचल्या त्या षटकाराने. टोटल धावा फलकावरती 25. आग आग आता ओकत असताना धाक दाखवतोय गोलंदाजावरती लास्ट ओव्हरमध्ये आदित्य क्षीरसागर. आणि खरं तर या स्पर्धेसाठी सायली वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून पाणी पुरवण्यात आलं. त्याचबरोबर सुभाष काळन साहेब यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्याचबरोबर चंद्रकांतजी निरगुडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. आत्मारामजी धुळे साहेब यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलं. त्या सर्वांचे आभार आपण व्यक्त करतोय. आणि जनार्दन स्मृती क्रीडांगण हे ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं ते योगेश दादा क्षीरसागर आणि ग्रामस्थ मंडळ भाकरीचा वाडा यांचं मनापासून आपण कौतुक करतोय. आणि मॅच बॉल देखील येतोय. अंपायरकडे तो चेंडू द्या किंवा रिटर्न करा. 25 धावा फलकावरती झाल्यात. तर गोलंदाज तयार. लास्ट ओव्हरला आदित्य क्षीरसागरने गोलंदाज चेतन धुळे ज्याच्या गोलंदाजीवरती जणू काही प्लॅन करून ठेवला होता आदित्यने की लास्ट ओव्हरमध्ये आपण धुवाधार बॅटिंग करायची. पुन्हा एकदा ओढ शॉट दैदित्यवान नेत्रदीपक फटका सीमारेखा पार. 2 बॅक टू बॅक ब्लास्ट. 1 मोर सिक्सर. सुपरसॉनिक हार्ड हिटर बॅटिंग. अग्रेसिव्ह फलंदाज विस्फोटक फलंदाज आदित्य क्षीरसागर आणि षटकार हॅट्रिक ठोकली. तर नरेश क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपये लागू झाले ते आदित्य क्षीरसागरला. क्या बात आहे. आणि आयवा कॅच या ठिकाणी पकडलेली असेल तर आयवा कॅच साठी ओवी सूरज गोडविंदे आणि जितू क्षीरसागर यांच्याकडून आयवा कॅच साठी 100. आणि त्याचबरोबर जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11च्या संघाला आनंद सोनावले यांच्याकडून 2 षटकारासाठी आदित्य क्षीरसागरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइस. क्या बात आहे. जबरदस्त लढाई. मैदानाच्या आतमध्ये चेतन धुलेला टार्गेट केला असावं अशी प्लॅनिंग होती आदित्यची. आणि लास्ट ओव्हर मध्ये चेतन धुलेवरती धुवाधार बॅटिंग. धावांचा पाऊस लास्ट ओव्हर मध्ये आलाय. कारण 2 बॉल मध्ये ठोकले षटकार 2. 3 ओव्हर मध्ये धावा होते 19. चौथ्या ओव्हरच्या 2 बॉल वरती जवळपास धावा आल्यात 12. रणसंख्या 31. 31 धावा फलकावरती. खतरनाक बॅटिंग सध्या आदित्य क्षीरसागर पेश करतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आदित्य क्षीरसागरच्या बॅट मधून तो षटकार आला नाही पण 31 धावा झाल्यात. कारण जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 संघाकडे मेडन ओव्हर टाकणारे बॉलर त्यांच्या टीम मध्ये आहेत. 12 बॉल मध्ये 13 धावा करू न देणारे बॉलर त्यांच्या टीम मध्ये. त्यामुळे वैष्णवी कन्स्ट्रक्शन साठी जितक्या धावा या ओव्हर मध्ये येतील कदाचित थोड्याशा का होईना सेकंड इनिंग मध्ये महाग ठरण्याची शक्यता आहे. गोलंदाज तयार चेतन धुळे. क्लीन बोल्ड. आदित्य क्षीरसागर इथून आउट होत आहे. 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर हे वादळ थांबवलं ते चेतन धुळेने. आणि 2 चेंडूंचा खेळ आता बाकी असणाऱ्या धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र टोटल आतापर्यंत 31 धावा.
खतरनाक खतरनाक बॅटिंग करत होता आदित्य, थांबवलं ते चेतन धुळेने. धावा संख्या 31 आणि आता कुंदन विरले मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 35 जरी झाला तरी फाईट करण्यासाठी पुरेसे आहेत आणि ती बॅटिंग आता कुंदन साकारणार का? पुन्हा एकदा रडार मध्ये होता चेंडू, पाठवला सीमा पार. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11चा मास्टर स्ट्रोक टोकलाय तो षटकार. आयवा कॅच ज्यांनी पकडली त्यांनी स्टेजकडे या. आणखीन एक जर षटकार ठोकला तर कुंदनला नरेश क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपये असतील. आयवा कॅच ज्यांनी पकडले त्यांनी या 100चा कॅश प्राइस त्याला आम्ही या ठिकाणी देऊ. जो असेल त्याने लगेच येत चला, कारण जबरदस्त सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आहे. तडाख आहे तो फलंदाजांचा, कारण आधी गोलंदाजांची बारी होती, आता फलंदाजांची बारी आहे. फटका यावेळी लॉंगॉनच्या दिशेने चाललाय चेंडू. 1-2 तिसरी 2 धावांसाठी प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमचा टोटल स्कोर झालाय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट असेल. ते मात्र बॅटिंग आता जे करणार आहे त्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन संघाला 40 धावा जर इथून झाल्या तर संघ फायनल मध्ये पोहोचला आणि 40 धावा जर वाचवल्या तर जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 हा संघ फायनल मध्ये पोहोचेल. आदित्य क्षीरसागरचे 2 षटकारांसाठीचे 100 रुपये. आदित्य इनिंग ब्रेक या ठिकाणी झाली आणि खरं तर एक संघ फायनल मध्ये पोहोचणार आणि फायनल मध्ये पोहोचणाऱ्या संघाला इथून भरपूर मेहनत करावी लागणार आहे. सेकंड इनिंग मध्ये आयवा कॅच ज्याने पकडलेली आहे त्याने लवकर या, आपलं 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी घेऊन जा. ज्याने पकडले त्यांनी या. सुनीलजी गोडविंदे साहेब आपल्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज कोण आहे, आयवा कॅच कोणी पकडले लवकर या. चला दोन ज्या आयवा कॅच पकडल्या त्यांचे 2 प्रतिनिधी करणारे आलेत का, लवकर या. आपण त्या आयवा कॅच चे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. तर सुनीलजी गोडविंदे साहेब आपले आयवा कॅचचं पारितोषिक साहेब आपण द्यावं. 2 आपले जे प्रेक्षक होते जे त्या आयवा कॅचचे मानकरी ठरले त्यांना आपण 100 रुपये ओवी सूरज गोडविंदे आणि दक्ष अतुल क्षीरसागर या दोघांच्या वतीने ते कॅश प्राइज होतं. 2 ते आमचे लकी प्रेक्षक आहेत ज्यांना आयवा कॅचचे 100 रुपये आम्ही त्यांना या ठिकाणी खरं तर लगेच त्यांच्या हस्ते आपण हे स्वीकारावी रक्कम आणि लगेच आपण पुन्हा जावं त्या ठिकाणी, कारण इथून आयवा कॅचेस तुम्ही पकडत राहिलात तर मात्र तुम्हाला इथून तेवढेच पैसे यानंतर तुम्हाला मिळत राहतील. आणि खरं तर जो संघ ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये जो संघ फायनल जिंकेल त्या फायनल जिंकणाऱ्या संघासाठी खरं तर आम्ही मगाशी अनाऊन्स केलं होतं की सरप्राईज गिफ्ट असणार. तर खरं तर ते सरप्राईज गिफ्ट असणार. 2 आयवा कॅचचा कॅश प्राइज आपण या ठिकाणी देतोय. नरेश क्षीरसागर दादा आपण ते दोघांना कॅश प्राइज द्या. स्क्रीनवरती आपण बघू शकाल की ते कॅश प्राइज आपण त्या व्हॉलेंटियरला इथून देत असताना 200 रुपये लगेच आपण सुपूर्द करतोय. धन्यवाद आपण या ठिकाणी की आयवा कॅच पकडणाऱ्या या 2 आपल्या व्हॉलेंटियर म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांना, लकी प्रेक्षकांना आपण ही खरं तर बक्षीस रूपी भेट त्यांना दिली आणि खरं त्यांनाही बरं वाटेल, कारण ज्या व्हॉलेंटियरच्या भूमिकेला आपल्याला खरं तर जी साथ 2 दिवसामध्ये ते देत आहेत त्या आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही हे स्पेशल गिफ्ट लावलं त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार. बघा ज्यांना बक्षीस लावायचं मी विनंती करतो की त्यांनी बक्षीस आमच्याकडे खरंच म्हणजे जवळ या आपण, कारण लांबून आम्हाला कधी समजत नाही, त्यामुळे जवळ या आपण तुमच्या बक्षिसाचे अनाउन्समेंट करू ही तुम्हाला आम्ही विनंती करतोय.
चाळीस धावांचं लक्ष आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन या संघाला. तर ते सरप्राईज गिफ्ट आम्ही जरूर 2 षटके झाली की अनाऊन्स करू, कारण भरपूर बऱ्याच जणांना त्या सरप्राईज गिफ्टची वाट बघावी लागते. आणि खरंच जर आता पुन्हा एकदा चेतन खाडे याने जर प्रत्येक कॅच पकडली तर त्याच्या प्रत्येक झेलसाठी निवृत्ती खाडे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सोमनाथ पाटील आणि नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज करण शेलके, हाफ सेंचुरियन अर्धशतकवीर करण शेलके. आणि सोमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ पाटीलला देखील मॅन ऑफ द सिरीज मध्ये पुढे जाण्याची चान्स आहे. भरपूर सारे खेळाडू आहेत, पण अमर काळन या पहिल्या पॉवर प्लेच्या बॉलरचा त्याला सामना करावी लागेल. पहिली ओव्हर आहे ती मात्र अमर काळनची, समोर येतो मात्र फलंदाजी मार्क वरती सोमनाथ पाटील. पहिलाच बॉल सोमनाथचा फटका हवेत राहिलाय, सर्कलच्या बाहेर आहे चेंडू, पण खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली सिंगल धाव. 40 धावा सेमी फायनल मध्ये चेस करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल, कारण जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 संघाची बॉलिंग भारी आहे आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या फलंदाजांना इथून आपला जो फलंदाजीचा वेग होता मागच्या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये तो या ठिकाणी इथून राखावा लागेल आणि तशी बॅटिंग आता करावी. आणि फटका बाउंड्री लाईनच्या पार करण शेलकेच्या बॅट मधून आलाय. चेंडू सीमारेखा पार, ठोकलाय चौकार. सेमी फायनलची रंगत कोण परेश आजारे आपल्याला सुनील गोडविंदर साहेबांचं स्पेशल आमंत्रण की आपणच ते कॅश प्राइज घेण्यासाठी यावं. गोडविंदर साहेबांनी आपल्याला स्पेशल इन्व्हाइट केलं, आपण या परेश. तिसरा चेंडू या ठिकाणी अमर कालनचा. 3 बॉल, धावा झाल्यात 5. विजयासाठी 35 धावांची अजून गरज आहे. 21 चेंडू 35 धावा. सेमीफायनलची मॅच रंगामध्ये येईल, कारण बॉलिंग ज्यांची भारी झाली या पर्वामध्ये 3 सामने लगातार जिंकला तो संघ सध्या बॉलिंग करतोय. फटका भारी, लोअर फुल टॉस वरती चेंडू फुल टॉस आला बॅटवर आणि चेंडू सीमारेखा पार पोचलाय तो मात्र चौकार. धमाका आहे फलंदाजांचा वैष्णवी कन्स्ट्रक्शन या संघाच्या. आणि करण शेलके सोमनाथ पाटील ओपनिंग जोडी बदलली आणि जसा का बदल झाला तसा टीम मध्ये बदल झाला. तिसरा सामना त्यांनी जिंकला, चिठ्ठी आली नाही. सुपर ओव्हर मध्ये खेळले. सुपर ओव्हर मध्ये जय मल्हार 11 संघाच्या दोन्ही फलंदाजांना 0वर आउट केलं. सुपर ओव्हर जिंकली आणि आता सेमी फायनल मध्ये 40चं लक्ष घेऊन वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या 4 बॉल मध्ये धावा झाल्यात. धावा फलकावरती मात्र 9 आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या 4ही क्रमांकाच्या ट्रॉफी देण्यात आल्यात ते आत्मारामजी गोडविंदर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आज खरं तर 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा दिवस आणि चेंडू बाउंड्री लाईनचा वेध. करण शेलके मैदानाच्या आतमध्ये अमर कालनवरती बॅक टू बॅक बाउंड्री झाल्या आणि 5 चेंडू मध्ये 40चं टार्गेट चेस करताना धावा झाल्यात. धावा फलकावरती त्या मात्र 13. 5 चेंडू आणि 13 धावा. खतरनाक इनिंग आता साकारतोय करण शेलके. त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, आताच आपल्याला बॅटिंग करायची आणि ती बॅटिंग त्याने पेश केली आहे ती मात्र सेमी फायनलच्या मॅच मध्ये. करण शेलकेची बॅट आता तळपतीये, पण अमर काळनचा तो गोल्डन चेंडू येईल का करणसाठी. पुन्हा एकदा मोठा गॅप राहिला आणि मोठा फटका, चौकार. हॅट्रिक कंप्लीट झाली, टाळ होऊन जाऊ द्या. 3 लगातार चौकार खेचलेत ते मात्र करण शेलकेने आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या. टोटल धावा फलकावरती 17. येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी पाहिजे धावा 23. 18 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज. जीपीएलचं 5वं पर्व सक्सेसफुली कंप्लीट होण्याच्या दिशेने आणि ज्यांनी आपल्याला या सुंदर 4.25, 4, 4.25, 3.5 फुटाच्या ज्या ट्रॉफी सुंदर ब्युटिफुल
मार्बल फिनिशिंग असणाऱ्या, जसं काही ॲक्रेलिक लुक त्यांचा आपल्याला दिसतोय, चमचमणाऱ्या, चकाकणाऱ्या आणि खरं तर डोळ्यात सामावून घेणाऱ्या ट्रॉफी ज्याने आम्हाला दिल्या त्या आत्मारामजी घोडविंदे आणि सुनीलजी घोडविंदे साहेब यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय सायली 11 संघासाठी खुश खबर आहे. जर सायली 11 संघाने फायनल जिंकली तर संघ मालक सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वतीने सायली फार्म हाऊस येथे सर्व खेळाडूंना, अंपायर्स असतील, स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील आणि सायली 11चे सपोर्टर असतील, त्या सगळ्यांना संध्याकाळी सायली फार्म हाऊस येथे जय्यत तयारी करून ठेवलेली आहे आणि जंक्शन पार्टी सुनीलजी घोडविंदे साहेबांची असेल. साहेबांनी शब्द दिला म्हणजे सायली 11ला आता जोर द्यावा लागणार आहे. आणि आता परेश आजारे आलेले आहेत. परेश या, आपण साहेबांची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला स्पेशल इन्व्हाइट केलं. आणि आता 18 बॉल आणि 23 परेशला आपण साहेब 100 रुपयाचा कॅश प्राईज देऊ. परेश एक चांगला खेळाडू पण ॲज अ प्रेक्षक त्याने ती कॅच पकडली. आयवा कॅच हवा आहे. परेश आजाराने फिल्डिंग करताना त्याने कॅच पकडली नाही, पण प्रेक्षक म्हणून कॅच पकडली. त्याबद्दल दक्ष अतुल क्षीरसागर आणि ओवी सूरज घोडविंदे यांच्याकडून 100 रुपये. कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकाल परेश आजारेला प्रेक्षक म्हणून कॅच पकडली. 100 रुपये आपण त्याला सुपूर्द करतो. धन्यवाद. 18 बॉल 23 ची इथून गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळाडू पोहोचला होता, कॅच ड्रॉप झाली, सिंगल रन आली. आता 17 बॉल आणि 22, 17 चेंडू आणि 22 धावा संख्येची गरज आहे. इथून मात्र पुन्हा एकदा सिंगलचा प्रयत्न. 2 बॉल आणि 2 सिंगल आल्यात. टीमचं लक्ष आहे सध्या, चेंडू शिल्लक आहेत 16, विजयासाठी रन्स पाहिजेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अजूनही 21 जावा. पहिल्यांदा हे 2 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. दोनही संघ मालकाने आपल्या संघाची बांधणी केली आणि आता फायनलचं तिकीट दोघीपैकी एकाला मिळणारच आहे. कोण असणार तो? फटका हवेत चाललाय, फटका फसलाय आणि विकेट आली आहे ती मात्र सोमनाथ पाटील या खेळाडूची. निलेश महालेच्या गोलंदाजीची जादू मैदानावरती कायम राहत असताना आता जोरदार टाळ्यांच्या गजरात ज्या कर्णधाराने GPL 5व्या पर्वामध्ये आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने छाप सोडली, तो आंथरट वरडीचा विघ्नेश राजाराम डायरे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्या अगदी कमी वयामध्ये कर्णधार पदाचा कुठलाही अनुभव नसताना संघ मालकाने जी जबाबदारी दिली, अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या संघ मालकाचा विश्वास त्याने सार्थ केला आणि आपल्या संघ मालकाला ट्रॉफी जिंकून देईल हा विश्वास त्याने दिला. आणि विघ्नेश डायरेने आपलं नेतृत्व सिद्ध केलं आणि आपल्या कॅप्टनशिपच्या जोरावर आपल्या खेळाडूंना एकत्र घेऊन त्याने संघाची चांगली रणनीती आखली आणि संघ आता फायनल मध्ये जाण्यासाठी सध्या धावांचा पाठलाग करतो. व्हाईट बॉलची फेक या ठिकाणी. पंचांनी DRS केला तर आपण रिव्ह्यू देणार आहोत. पंचांनी त्यांच्या नुसार जो DRS घेतला त्यानुसार आपण चेक करू, कारण कुठल्याही टीमला नुकसान होऊ नये याची काळजी आपण घेतलेली आहे. आणि पंचांनी रेफर केला, DRS आपण चेक करणार आहोत. खेळाडूंनी प्लीज तो स्पॉट सोडा, आपल्या फिल्डिंग मध्ये पोहोचा, निर्णय येईल तुमच्यापर्यंत. कारण तुम्ही आम्ही सर्व सत्यमेव जयते या एका वाक्यावरती फार विश्वास ठेवतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपापल्या पोझिशन मध्ये चला आणि निर्णय या ठिकाणी पेंडिंग आहे, निर्णय तुमच्यापर्यंत येईल. सध्या टीमची टोटल होती, विकेट कमावली तिथपर्यंत म्हणजे 3रा बॉल पर्यंत टोटल धावा संख्या होती 19. 15 बॉल मध्ये धावा पाहिजे होत्या, त्या मात्र 21. आणि पंचांचा निर्णय इथे पेंडिंग आहे. जो निर्णय येईल तो दोन्ही संघांसाठी बंधनकारक असेल. आणि इथून डिसिजन येतोय हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल इथून असणार आहे आणि एक्स्ट्राची धाव मिळेल जरूर. 20 झाल्यात, आता 50% लक्ष काबीज झालंय आणि अजून 50% धावा इथून कंप्लीट करायच्यात. त्या मात्र आणखीन एक व्हाईट बॉल. आणि जर विघ्नेश डायरेने हा सामना फिनिश केला तर प्रथमेश डायरे आपल्या मोठ्या भावाकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल विघ्नेश डायरेसाठी.
कॅप्टनशिप महत्वाची आहे, परफॉर्मन्स महत्वाचा आणि मॅन ऑफ द करण शेळके भरधाव वेगाने धावला आणि डायरेक्ट हिट. आणखीन एक विकेट. ओपनिंग पार्टनरशिप इथे ब्रेक झाली. 2 बॅक टू बॅक विकेट. सामना खरं तर सोपा आहे, अजूनही सोपा आहे, कारण या मॅच मध्ये चेंडू आतापर्यंत संपलेत ते मात्र 4 या ओव्हर मध्ये संपलेत. 4 म्हणजे 14 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. तर कोणता संघ मालक असेल जो पहिल्यांदा पॅकरशिप घेऊन फायनल मध्ये दाखल होईल. दोनही संघ मालक पहिल्यांदा आलेत, म्हणजे जो संघ जिंकेल तो पहिल्यांदा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ मालक असेल. तर कोणत्या संघ मालकाचं नशीब किती भारी आहे. येणाऱ्या 14 बॉल 20 धावसंख्येपर्यंत निर्धारित होईल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन की जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 या 2 संघांपैकी कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार. प्रतीक्षा भरपूर आहे, कारण 14 बॉल अजून शिल्लक आहेत. गेम इज बॅलन्स, कारण 50-50 सामना आहे. अजूनही अनप्रेडिक्टेबल मॅच आहे. 14 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. निलेश महाले प्रयत्न करतोय. समोर येतो विघ्नेश झारे. दोन्ही मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदार असणारे खेळाडू आहेत. फटका विघ्नेश झारेचा. लॉंग ऑन मध्ये खेळाडू वाट पाहतोय. हाताला स्पर्श झाला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला विघ्नेश झारेने. मैदानाच्या बाहेर षटकार. 13 बॉल आणि आता विजयासाठी धावा पाहिजे 14. येस येस एक्स्ट्रीमली सॉरी. 27 धावा झाल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. येणारा चेंडू निलेश महालेचा शेवटचा असेल. 13 बॉल 13 धावांची गरज आहे. मॅच एकदम कट टू कट आहे. विघ्नेशचा फटका हवेत आहे आणि पकडली आहे कॅच. कर्णधाराच्या खेळीचा अंत इथे करत असतात. आता 12 चेंडू 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि 13 धावसंख्येची गरज असणार. ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन या संघाला. आणि या दोघांमधील कोण जिंकेल भरपूर प्रतीक्षा आहे, कारण सामना अगदी कट टू कट आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 13 या धावसंख्येची. तर कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे की आता सामना महत्वाचा आहे, आपण मॅच कडे फोकस करा. 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. चेतन खाडे मेडन ओव्हर टाकणारा तलवड्याचा गोलंदाज. जर विकेट कमावली तर प्रत्येक विकेट साठी निवृत्ती खाडे साहेबांकडून 100. खाडे साहेबांनी भरपूर पैसा टाकलाय. चेतन ती विकेट किती विकेट कमावणार. 12 बॉल 13 धावांची गरज आहे. सामना भरपूर क्लोज आहे. 13 2 वाईड होते निलेश, त्यामुळे काउंटिंग मध्ये एक धाव आमच्या स्कोरर करून थोडीशी चुकी झाली होती. पहिला बॉल प्रदीपने चेंडूला मात्र स्टिअर केलंय. 1 रन कंप्लीट केली आहे. 1 धाव. 11 बॉल 12. खरं तर जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 या स्पर्धेची सुरुवात जेव्हा या संघाने केली तेव्हा या संघाने 12 चेंडूमध्ये 13 धावा वाचवल्या होत्या आणि पहिला सामना जिंकला होता. आणि आता परिस्थिती पुन्हा त्यांच्यावरती तशीच आहे. आता येणारे 10 बॉल आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये 12 धावांची गरज आहे.
10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. काही होऊ शकेल, मोठी लढाई आहे. कारण पहिला दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी फायनलमध्ये दावेदारी ठोकण्यासाठी 10 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र लढाई इतकी दमदार आहे की जितेंद्र काळनही बाजी मारू शकेल. जितेंद्र काळनसुद्धा मास्टर 11 बाजी मारू शकेल किंवा वैष्णवी कन्स्ट्रक्शन सुद्धा इथून जिंकू शकेल. दोनही संघ फायनलला जाण्यासाठी भरपूर अतोनात प्रयत्न करतायत. फसवण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉलची फेक झाली. चेतन खाडे या बॉलरवरती भरपूर विश्वास आहे आणि म्हणून प्रत्येक विकेटसाठी निवृत्ती खाडे साहेबांनी देखील 100 रुपये लावलेत. आणि मेडन ओव्हर पहिली या क्रीडा स्पर्धेची ज्याने टाकली होती तो बॉलर आहे. म्हणजे या सामन्याला तो आपल्या बाजूने खेचू शकतो असा गोलंदाज आहे तो जितेंद्र कालनसुद्धी मास्टर 11 कडे. समोरही फलंदाज चेतन धुळे. एकीकडे चेतन, दुसरीकडे चेतन वर्सेस चेतन खाड्याचा आणखीन एक वाईट बॉल. आता 2 वाईट आल्यानंतर 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. आमचे कॅमेरामॅन स्टार टेनिस वर्ल्डचे ही क्रीडा स्पर्धा कव्हर अप करत असताना कॅमेरामॅनचं देखील कौतुक, टेक्निकल ऑपरेटरचं देखील कौतुक, टिंकू लोभी आणि त्यांचे सर्व सहकारी स्पर्धा कव्हर करत असताना येणारे 10 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. सेमीफायनलचा पहिलाच रोमांचक सामना आहे. गोलंदाज चेतन काडे. समोर होता चेंडू, हातातून निसटलाय आणि घसरलाय तो खेळाडू. तोपर्यंत 1-2 तिसरीचा कॉल आहे. वेगवान धावला चेतन धुले. नॉन स्ट्राईक होती आणि तिथून मात्र 3 धावा कंप्लीट झाल्या. खतरनाक सामना बनत चाललाय. 9 बॉल आणि आता विजयासाठी धावा पाहिजे त्या 7. 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. जर येणारे 3 बॉल चेतन खाड्याचे जर डॉट आले तर फायनल ओव्हर मध्ये हा सामना जाईल. आणि इथून खरंच चेतन खाडे ती करामत करेल का, ती किमया करेल का की वैष्णवी कन्स्ट्रक्शन साठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला फलंदाज प्रदीप डायरे मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करेल. दोघांनाही विजय पाहिजे, फायनलचं तिकीट पाहिजे. जल्लोष होणार आज, हे मात्र खरं. कारण 4 संघ मालकांचा जल्लोष असणार, त्यांच्या संघांचा जल्लोष असणार आज. गोलंदाजाचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक, चुकीची बॉलिंग चेतन खाडेची. 6 धावसंख्येची आता गरज असणार. ज्या गोलंदाजावरती विश्वास होता त्याचे 3 व्हाईट बॉल पडलेत. त्यामुळे कर्णधारालाही फार विचार करावा लागतो की ज्या गोलंदाजावर आपण 100% विश्वास ठेवला त्यानं 3 व्हाईट बॉल टाकलेत. आणि विजयासाठी आता 9 बॉलमध्ये 6, 9 चेंडूमध्ये 6. गोलंदाज तयार. हलक्या हाताने फक्त ढकललं प्रदीपने. पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी जाणार नाही. धोका नकोय कारण संकटाची परिस्थिती आहे दोन्ही संघांकडे सध्या तरी. 8 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. शूज पाहिजे प्रदीपला लवकर. चला, 8 बॉल 5 धावांची गरज. 1 चेंडू टाकू द्या चेतन खाड्याला. 8 बॉल 5 ची गरज आहे. चेतन खाडे येणारे 2 बॉल, दोन्ही बॉल जर त्याने डॉट टाकले तर सामना बनू शकेल लास्ट ओव्हर मध्ये देखील. आणि ते प्रयत्न त्याला करावे लागतील. आणखीन एक व्हाईट बॉल, चमत्कारिक ओव्हर ठरली चेतन खाडेची. 8 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. त्याला शूज पाहिजेत. बघा स्वतः कॅप्टन विघ्नेश डायरे चाललाय. बघा कुठलाही घमंड नाही, कुठलाही ॲटिट्यूड नाही. आपल्या खेळाडूला शूज घेऊन स्वतः संघाचा कर्णधार चाललाय. म्हणजे कर्णधार अत्यंत हॉनेस्टली त्याने कॅप्टनशिप केली आणि आपल्या खेळाडूंची काळजी घेतली. असा कर्णधार पाहिजे. नवीन होता पण त्याने आपल्या संघाला पूर्णपणे जो मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा जी साथ पाहिजे होती, खेळाडूंना अंडरस्टँडिंग लेवल त्याने जी दाखवली विघ्नेश डायरेने, ती भारी होती. आणि म्हणून संघ सध्या 8 बॉल आहेत, 4 धावांची गरज आहे. म्हणजे वैष्णवी कन्स्ट्रक्शन आता फायनल मध्ये पोहोचण्याच्या चान्सेस वाढल्यात. फायनल मध्ये पोहोचणार का, आणि त्याच्यासाठी चेतन धुले तो विजयी फटका लगावणार.
की चेतन खाडे येणारे 2 बॉल डॉट काढत आपल्या संघाला पुन्हा एकदा गेम मध्ये घेऊन येणार हे बघायचं. 8 बॉल आणि अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. विकेट किपरच्या आता चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव 7 बॉल आता 3 लेग बायच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात जाईल. 7 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. चेतन खाडे जर चमत्कार करू शकला असता 4 वाईट बॉल जर त्याच्या आले नसते तर कदाचित या 7 बॉल मध्ये 7 धावा राहिल्या असत्या. पण 7 बॉल 3 ची गरज आहे. समोर येतो प्रदीप डायरे आणि प्रदीपचा फटका खेळाडू त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी पोहोचला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सामना चाललाय. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. भरपूर मेहनत घेतली की यश आपल्या हातात येतं आणि ती मेहनत या 2 संघांनी ग्रुप स्टेज मध्ये घेतली आणि त्यानंतर आता फायनल मध्ये जाण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन या संघाला आणि जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचेल आणि फायनल जिंकेल तर फायनल जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी जे सरप्राईज गिफ्ट या ठिकाणून अनाउन्स होत आहे. खरं तर त्या सरप्राईज गिफ्टच्या स्वरूपात खरं तर छत्रपती संभाजी महाराजांची आठवण या ठिकाणी जरूर होती. कारण छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक, ज्वलंत कीर्तिवंत असे धर्मवीर शिवपुत्र, शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज अर्थात राजे संभाजी महाराज हे नाव म्हटलं की त्या नावामध्ये दडलंय का रा म्हणजे रांगडा वीर स्वराज्याचा, जे म्हणजे जे केले तो इतिहास, स म्हणजे संस्काराचा धनी, भा म्हणजे भारतीयांचा मानबिंदू, जी म्हणजे जिंकले मृत्यूला, म म्हणजे मर्द मराठा, हा म्हणजे हाच एकमेव अजिंक्य योद्धा, रा म्हणजे राजकुमार महाराष्ट्राचा, ज म्हणजे जखमातून ज्याच्या वाहिली शिवशाही असा छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जो छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवरती चित्रित झालेला चित्रपट छावा चित्रपट आणि तो छावा चित्रपट जो संघ फायनल जिंकेल त्या सर्व खेळाडूंना छावा चित्रपटाचं तिकीट दिलं जाईल. ते मात्र प्रवीण भोईर, सागर काळन आणि त्याचबरोबर सुधीर कहारे या तिघांच्या वतीने. तर मी एकदा विनंती करेल सर्व खेळाडूंना की आपण या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजवा. कारण फायनल जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना छावा चित्रपटाचं 13च्या 13 स्क्वॉडला मात्र छावा चित्रपटाचं तिकीट मात्र या 3 व्यक्तिमत्वांकडून आपल्याला दिलं जाईल. आणि खरं तर हे सरप्राईज गिफ्ट असेल ते मात्र चॅम्पियन संघासाठी सुधीर कहारे, सागर काळन आणि त्याचबरोबर प्रवीण भोईर या तिघांचंही आम्ही खरं तर सर्व खेळाडूंच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतोय की आपण हे सरप्राईज गिफ्ट इथून आपल्या खेळाडूंसाठी अनाउन्स केलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच फ्रॉम द बॉटम ऑफ प्लेयर हार्ट्स. खेळाडूंच्या हृदयापासून आपल्या खरं तर या बक्षिसाची खरं तर आम्ही स्वीकार करतोय. आणि तो फायनलिस्ट कोण असेल जो 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रित झालेला छावा चित्रपट बघण्यासाठी पोहोचेल. गोलंदाज तयार, अवघ्या 1 धावेची गरज आहे. फुल टॉस जिंकलाय तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन, पोहोचलाय फायनल मध्ये. पहिला संघ ठरलाय तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन. विघ्नेश डायरे याच्या नेतृत्वाखाली संकेत सोनावले असेल, त्याचबरोबर करण शेलके, भूषण डायरे, प्रदीप डायरे, सोमनाथ पाटील, भारत असेल आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. संघ पोहोचला फायनल मध्ये आणि आता दुसरी सेमी फायनल होईल ती मात्र सायली 11 आणि कुर्वेन जीविका 11 या 2 संघामध्ये. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. सायली 11 आणि कुर्वेन जीविका 11 दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी या. लवकर आपण टॉस करून घेऊ. तर मी विनंती करेल वामन विर्ले साहेबांना, साहेब आपण मानाचा टॉस इथे सेमी फायनल क्रमांक 2 चा करावा, जिथे तुमच्या समोर 2 कर्णधार असतील. एका बाजूला अक्षय धुले गेल्या वर्षीचा चॅम्पियन कर्णधार सायली 11 टीमचा आणि दुसऱ्या बाजूला
कुर्वेन जीविका 11 संघाचा या वर्षीचा इनफॉर्म विजय डायरे अर्थात बबलू या ठिकाणी कॅप्टनच्या भूमिकेत असेल. काल खरं तर मी संध्याकाळी गेलो, मी म्हटलं की जर बबलूची बॅटिंग चालली नाही तर तात्या नाराज होगा, पण तात्या खुश होता कारण संघ उद्या जिंकेल या विश्वासाने तात्या खुश होता. खरं तर तात्यांच्या शुभेच्छा आल्यात. बबलू आणि त्याचबरोबर अक्षय दुले आले. वामन विर्ले साहेब आपण या ठिकाणी स्टेजवर यावं आणि आपल्या शुभ हस्ते एक गोल्डन कॉईन आपण टॉस करावा, जिथे सेमी फायनल क्रमांक 2चा महत्वाचा टॉस होईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच त्यानंतर वामन विर्ले साहेबांच्याच आपण हस्ते देणार आहोत. टॉस इथून आपण करतोय. तर टॉस जिंकलाय कुर्वेन जीविका 11. बॅटिंग करण्याचा निर्णय या संघाचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कोण असेल? धावा कमी होत्या, बॅटिंग भारी झाली, तरी बॅटिंग भारी झाली. ज्याने खरं तर चौकार हॅट्रिक सहित 4 चौकार ठोकले आहे, ज्यांची बॅट तलपणं गरजेचं होतं, करण शेलके ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. करण आपण या ठिकाणी यावं. करण शेलकेला आपण देऊ, कारण कर्जत तालुका 50 आणि मी सुनीलजी गोडविंदे साहेबांना विनंती करेल, साहेब आपण करण शेलकेला ही मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करावी. तर करण आपण या सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि कोल्ड्रिंक सुद्धा या ठिकाणी आपण करणला या ठिकाणी देऊ. योगेश मुने दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर कमलाकर सोनावले, मधुकर सोनावले यांच्याकडून मात्र पुरस्कृत करण्यात आलेली कोल्ड ड्रिंक्स आपण या ठिकाणी करणला देतोय. कॉंग्रॅच्युलेशन करण शेलके. आदित्य क्षीरसागर आपण देखील आपल्यासाठी देखील तब्बल 600 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज घेण्यासाठी आदित्य क्षीरसागर आपण या. विनंती करतो सुनील दादा गोडविंदे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आदित्य क्षीरसागरला द्यायचं आहे. जयेश दादा डायरे यांच्याकडून पारितोषिक आले करणसाठी. करण आपण पुन्हा एकदा या. जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अफलातून खेळ पाहायला बिलाला आपण पाहाल तर जितेंद्र स्मृती मास्टर 11 टीमचा, जितेंद्र काळे स्मृती मास्टर 11 टीमचा चांगला खेळ आदित्यनं तब्बल 2 षटकार लगावले होते. त्यासाठी नरेश दादा क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि आनंद सोनावले यांच्याकडून 100 रुपयाचं टोटल 600 रुपयाचं पारितोषिक होतं. तदनंतर आपण पाहतोय करणला देखील इथून पारितोषिक दिलं जात आहे. पहिली सेमीफायनल आपण अनुभवली. जितेंद्र काळेसुद्धी मास्टर 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळाली. पहिल्या सेमीफायनलमध्ये बाजी मारली आहे ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमने. आता या ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगची सेमीफायनल आपण अनुभवणार आहोत. सेमीफायनल आपल्या भेटीला येईल कुर्वेन जीविका 11 विपक्ष सायली 11 या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे.
कुर्वेन जीविका 11 टीमची कॅप्टन विजय आणि त्यांच्यासोबत गेलेत गुरु बाबरे. निर्णायक सामना सेमीफायनल 2 आपण अनुभवणार आहोत. सायली 11 विपक्ष कुर्वेन जीविका 11 या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना केतनला आपण पाहू शकाल. स्ट्रायकरवरती गुरु, नॉन स्ट्रायकरवरती विजय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल 2 ला इथून सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती केतनचा पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गुरुच्या माध्यमातून. कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड आणि